2025 मध्ये गहू लागवडीसाठी टॉप 5 महत्वाच्या जाती. चला तर पाहूया. पहिलं आहे अंकुर सीडचं केदार हे वाण. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये वेळेवर आणि उशिरा पेरणी करण्यासाठी हे शिफारसीत आहे. जवळपास 18 ते 22 क्विंटल तुम्हाला प्रति एकरी उत्पादन मिळू शकतं. दुसरं म्हणजे बायोसीड्स कंपनीचं लोकवन हे वाण. रब्बी हंगामात फक्त वेळेवर पेरणीसाठी याची तुम्ही निवड करू शकता. 18 ते 20 क्विंटल प्रति एकरी याची उत्पादन क्षमता आहे. तिसरं म्हणजे महिको सीडचं मुकुट हे वाण. रब्बी हंगामात वेळेवर आणि उशिरा अशा दोन्ही प्रकारामध्ये याची तुम्ही पेरणी करू शकता. 15 ते 18 क्विंटल प्रति एकरी याची उत्पादन क्षमता आहे. आता श्रीराम सुपर सीडचं श्रीराम सुपर 111 हे वाण आहे. रब्बी हंगामात वेळेवर पेरणीसाठी याची शिफारस आहे. 20 ते 22 क्विंटल प्रति एकरीची उत्पादन क्षमता आहे. आणि 5व्या नंबरवरती येतं श्रीराम सीडचं श्रीराम सुपर 303. रब्बी हंगामात वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारस आहे. 18 ते 20 क्विंटल प्रति एकर याची उत्पादन क्षमता आहे. मित्रांनो, हे टॉप 5 वाण होते. अजून देखील बरेच वाण आहेत, जसं अजित सीडचं अजित 102 आहे, नर्मदा सीडचं नर्मदा आहे, बॉम्बे सुपर सीडचं सुपर सरिता आहे, कावेरी सीडचं कावेरी 51 आहे, बायोसीडचं बायोसीड 2005 आहे किंवा मैको सीडचं महाराजा हे वाण आहे. यापैकी कोणतंही एक निवडा. भरपूर सारे पर्याय तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, परंतु आपल्या भागातील हवामान, आपल्या भागातील जमीन, उपलब्ध पाण्याची क्वालिटी याच्यावरती ठरवा की आपल्याला कुठल्या वाणाची निवड करायला हवी.